शिवजयंती उत्सव मंडळ या सापाचं टोळीचं पोट चेपलं. आता मोहन वाढवून कंस घालायचं तेवढं सांगा. आम्ही पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकून पडलो असताना ज्यांनी आम्हावर शस्त्र उगारलं त्यांना अंतर घडवायची वेळ येऊन ठेपली आहे. म्हणजे तो पालवणचा राजा जसवंतराव आहे. तो आदिशाहीचं खरकट खातो आणि आम्हावर दूर करतो. त्याचं तोंड बंद करायचं आहे. शृंगारपूरच्या सूर्यराव सुरवांना विशाळगडाला लावलेला मोर्चाचा जाब विचारायचा आहे. आणि मुख्य म्हणजे ते टोपीकर इंग्रज. त्यांनी पन्हाळ्याला येऊन आम्हा विरुद्ध तोफा डागल्या. झालेले दह मोडतात, मनमानी करतात. यांना जर असंच मोकळं सोडलं ना तर एक दिवस पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे आपल्या मायभूमीचे लचके तोडायला कमी करणार नाहीत. हे त्याची घातकी सवयीला कायमचा साप लावायचा आहे. आपण आल्याचे कळताच हे व्यापारी आपल्या भीतीसाठी आले. न बोलावताच आले. बोला. महाराज, तुम्ही आमचे मित्र, तुमची मैत्री कंपनीला पाहिजे. मित्र मित्र म्हणूनच तह केला होता तुमच्याशी. तुमचा जप्त केलेला माल तुमचे लोक कैदेतून मुक्त केले होते. गिफट ना, याला जीवनदान दिले होते आम्ही उपकार केले आणि तुम्ही अपकार. ही अशी परतफेड केली का आम्ही केलेल्या उपकाराची? आम्ही केलेल्या तहाची शाही कागदावर वाळायच्या आत तुम्ही तोफा घेऊन पन्हाळ्यावर चालून आलात. आमच्या समोर निशाण फडकावून आमच्यावर तोफा डागल्या. आमच्यावर का केली हरामखोरी? महाराज, आमच्यावर दबाव. बदतमीज, खोटं बोलांचं याद राखा. तुम्ही कुशीला आलात. तुम्ही कुशीला पन्हाळ्याच्या चिखलात पायरून 3 महिने उभे राहिलात. तुम्हाला वाटलं शिवाजी आता कसला वाचतोय? तो तर संपला. एका बाजूला सिद्धी जोहर, दुसऱ्या बाजूला शास्ता खान, या दोहोंच्या मध्ये आम्ही फार भरडले जाऊ ही खात्री होती तुम्हास. म्हणून तुम्ही धाडस केले ना. आता काय कराल? सॉरी सर, मोठी द्यावी. बस. मागे आमच्याकडून हरलात तेव्हा अशाच मिन्नतवाल्या केल्या होत्या. भुई चाटत होतात आमच्या समोर. तेव्हा मागे गेली. आता मागे नाही, कदापि नाही. महाराज, तुम्ही म्हणाल तेवढी कण्णी देव. खंडणी देण्याची सुद्धा लायकी नाही तुमची. महाराज, प्लीज प्लीज गिरफ्तार करा या हरामखोरांना. यांना जर मोकळे सोडले ना तर एक दिवस याच ताब्यात सगळा देश चुकतील. यांना माफी नाही, कदापि नाही. यांच्यातल्या काही जणांना महाडच्या सोनगडावर तर इतरांना जावळीच्या वासोट्यावर कैदेत ठेवा आणि कोणतीही दयामाया दाखवू नका या हरामखोरांना. सॉरी सर. यांची वखार लुटा, कुठंही जाऊन खरा. सापडतील तेवढे इंग्रज गिरफ्तार करा आणि जर कोणी शस्त्र घेऊन आडवा आला तर जागच्या जागीच उभा कापा. सुतळीचा तोडा सुद्धा यांच्या वखारीत शिल्लक राहता कामा नये. घेऊन जा यांना. प्लीज महाराज. आता शिवाजी पारडावर चाल करून येतोय. काय होय माझं? शाहिस्ते खानाचा खलिदा होता. कारतलब खान येतोय शिवाजीचा म्हणून खायला, त्याची मदत करा. हो, शिवाजीने कारतलब खानाचा मोठा पराभव केला. काय? खान शरण आला त्याला. हो, 20,000ची फौज होती. कारतलब खानाचा पराभव? आता शिवाजी आपली फौज घेऊन पोहोचत. आपल्याला आपली फौज सज्ज करायला पाहिजे. घोडी तयार करा पटकन. म्हणजे लढायचं.
लढायचं नाही, आता लढायचं नाही, आता पळायचं. होय सर सलामत पगडी 50. महाराज शाश्वतराव शेपूट धरून पळून गेलाय. पळून गेला? होय. वारे बहात्तर. आता काय करायचं महाराज? तशी खात्री होतीच. आदिलशाहीच्या वळचळीला उभी राहणारी ही माणसं स्वतःला राजे म्हणवतात, पण साधी हिंमत सुद्धा यांना उसरवारीने आणावी लागते. मग हरामी अवघात गावाला पाहिजे होता. गावणार नाही सहजासहजी. पक्की संधी साधूळे. जर अशी कुठं फट दिसली की लगेच घुसता. एकदा जीवन जहागीर वाचली का पुन्हा त्या आला हजरत समोर पूर्णीच हात करायला मोकळे. राजे राजे म्हणे हे राजे. आणि हे कसले राजे? हे तर फक्त चाकर, उत्तम चाकर. हेच पन्हाळ्याच्या पायथ्याशी वतनाच्या टीजभर तुकड्यासाठी त्या सिद्धी चोर समोर गोंडा घोळत होते ना. आता गोंडावी नाही ना झेंडावी नाही. मला तर पुढे होत्याच घोडे यशस्वंतरावला. सगळ्याची नाव कुंपणापर्यंत जाऊन जाऊन जाईल कुठवरा सुरवांकडेच. चला सरकार, शिवाजी राजे आपल्यावर 15,000ची फौज घेऊन येत आहेत. काय 15,000? आता काय करायचं? आम्हाला वाटलं होतं तो शिवाजी आमच्यावर चाल करून येणार नाही, पण शेवटी तो शिवाजी आला तर येऊ द्या, आम्ही त्यांच्याबरोबर 2 हात करतो. अहो पिलाजीराव, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? अहो काल परवाच्यालाच आपण फौजा कमी केल्या ना. कमी केली म्हणून काय झालं? लढूया. लढूया काय लढूया? अहो लढलो म्हणजे आपण संपलो. त्या पैशाने असं करतो, आम्ही इथं जातो. हा या वक्ताला तेच आपल्या हिताचं ठरत. हा त्यानं आपल्याकडे 2दा वकील राहिला होता. थोड्याच्या चाललो म्हणून सांगितलं, पण आपण त्याला दाद नाही दिली. आता तो आपल्याला सोडणार नाही. पिलाजीराव तुम्ही पण चला. नाही सरकार, काय बी झालं तरी यो वाडा आम्ही सोडून जाणार नाही. तुम्ही जावा, आम्ही शृंगारपूरसाठी लढू. बेईमान हरामखोरांच्या मसनदी म्हणजे जहरी सापांची वारुळ. आम्ही रात्रंदिवस स्वराज्यासाठी धावपळ करायची आणि यांनी आमच्यावर हल्ले करायचे. आमच्यावर यांची आम्हाला साथ मिळाली असती तर आम्ही केव्हाच नर्मदा ओलांडून गेलो असतो. पण आम्हाला लढावी लागते ते अस्तनीतल्या निखाऱ्यांशी. राजा ह्यो बघा, बेईमानी धन्याचा इमानी चाकर, पिलाजी शिर्के. तानाजीराव, इमानदार चाकराचं ध्यान त्याच्या धन्याच्या पावलांवर असतं, हातावर नाही. आणि त्यामुळेच धन्यानं हातानं केलेली पाप चाकराच्या डोळ्यांना दिसत असली तरी मनाला पटत नाही. ज्या गादीला आम्ही मानाने मुजरा केला, त्या गादीला लाशाने ठोकरलं आणि आमच्या गुलाम खबरीची उधळण करता का म्हणजे साखर केली. त्यापर्यंत घोडाच्या टापाला बांधून आमची गावातलं धीन काढा, कारण आम्ही दैमान धन्याचं इमानी चाकर आहे. स्वराज्यात घोडा पोचला जातो तो धिंग धुळवडीसाठी नाही, आम्हास ती सवय देखील नाही. उलट पक्षी इमानदार माणसाच्या मांडीखाली आमचा घोडा कसा येईल याचाच आम्ही विचार करतो. म्हणजे पिलाजीराव, तुम्ही स्वराज्याचे शिलेदार व्हा अशी भीड आम्ही तुम्हाला कदापि घालणार नाही. पण एक आहे, तुमच्या सच्चेपणावर, तुमच्या इमानदारीवर आम्ही खुश आहोत. पिलाजीराव अशी माणसं दुर्मिळ जी खाल्ल्या मिठाला जागतात. शिवाजी राजा सांगतोय म्हणून ऐकू नका, एक मित्र म्हणून ऐका. पिलाजीराव, पाणी एकच, पण ते विषात मिसळले तर मारक ठरते. मिरची तिखट आणि उसात गोड होते. आता हे पाण्याने ठरवायचे.
आपण विषात मिसळायचे की उसात? विषात मिसळून रयतेचा जीव घेण्यापेक्षा उसात मिसळून रयतेच्या घासाला गुळाची चव आणा. पिलाजीरावांना मोकळं करा आणि सन्मानानं घरी जाऊ द्या. घर इसरायला होईल असं बोलायचं आणि घरला जा म्हणायचं. राजे लय ऐकलं होतं तुमच्याबद्दल. रांजेगावच्या न्यायापासून तर राजे जोड्याच्या पिंडीवर रक्ताची धार झाली होती तेव्हा, आणि आज त्याचा पडताळा आला. राजे पाय नाही करत, उसाचा शेजार मागतोय. गोळ गरीबच गोळ्याची चव मिळेल ते बघतो. आता विश्वासानं जवळ करायचं तर जवळ करा, आणि लाथारायचं असेल तर लाथारून टाका. पिलाजीराव, चांगलं डोंगर बघितला तर आम्ही हरखतो, का तर त्यावर गड बांधता येईल. चांगला दगड बघितला तर आम्ही हरखतो, का तर त्यास तोड करता येईल. चांगले जनावर, चांगले लोखंड बघितले तरीही आम्ही हरखतो. आपण तर लाख मोलाची माणसं आहात, लाख मोलाची. राजे आजपासून पिलाजी शिर्के स्वराज्याचा शिलेदार. का बोलवलं तेही आम्हा साऱ्यांना? देवी आता बोले असेच वाटते. फार सुंदर घडल्यावर आहे. प्रतापगडावर प्रतिष्ठापना करावयाची हीच ना आई जगदंबेची मूर्ती. अफजल खानाच्या प्रसंगी आई जगदंबाच इकडच्यांच्या पाठीशी उभी होते. देवीचा आशीर्वाद म्हणजेच करलो आपण. देवीची शक्ती अगाध. आई जगदंबेचा आशीर्वाद आहे, पण शिवांची खरी शक्ती आहात आपण साऱ्याजणी. एक नाही, दोन नाही, 16 हातांनी आपण शिवांना बळ देता. म्हणून तसे साहस, म्हणून तर हा असा पराक्रम. खरंच आईच आहे, एका पराक्रमी पुरुषाचं पत्नीपद लाभलं ह्याचा खूप अभिमान वाटतो. तो पराक्रम दिगंतरात पोहोचावा, शिवांच्या पराक्रमानं सारं जग जिंकून जावं. यासाठी आई जगदंबेच शौर्याच्या इतिहासाचं स्मरण करा. शिवांच्या कर्तृत्वाला थार चढेल ऐसे वर्तन करा. आमच्याकडे बघा, काय कमी होते आम्हास. मनात आणले असते तर मनभर सोने घालून पालखीतून मिळवलं असतं, पण आम्ही तसे नाही. बाहेर फार फार पूर्वी आम्हासाठी गोड ऊन होते. ते आमचे म्हणून आम्हास बहुत प्रिय. पण गुलामीच्या हुंकाराने आमचे मन मारले आणि आम्ही ते केले. पण आम्हास त्याची खंत वाटत नाही. स्वराज्याच्या कामासाठी त्याची घोडवणी मान कधीच केली होत नाही. याचा अभिमान असतो आम्हाला. आणि तुम्हा सर्वांना आपल्या अशा पतीबद्दल अभिमानच वाटायला. या सीता, सुंदर निर्मळ पती, कलावंतांना अक्षरशः जीव उठला यात. सेवा, आई भवानी माता आणि आपण दोघे पाठोपाठ चालत कडावा. योग तर मोठा गुंठ आहे. मोहीम फते केली, फार संतोष झाला. खबरा येतच होत्या. या मोहिमेने बरेच राजकारणी साधता आले. आदिलशाहीच्या वळचणीला लागणाऱ्या सुरवईस दळवीस निस्तराभूत करता आले. शास्त्राखास धडा मिळाला आणि मुख्य म्हणजे त्या टोपीकर इंग्रज
इंग्रजांचा बंदोबस्त करता आला. मोठेच यश. तर कोकणाने तर दंडवत घातला आपल्या समोर. रावसाहेब तळकोकणाने आम्हासमोर दंडवत घातला. आता आई भवानी समोर दंडवत घालतो. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी सांगवी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी सांगवी तोरात सारी. आज गोंधळ आला चौकी भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा.